या 26 जानेवारीला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। कल्याणी गडवाल साडी 495 मध्ये, पेशवाई सिल्क साडी 594 मध्ये, गर्ल्स वन पीस ड्रेस 333 मध्ये, कार्गो 6 पॅकेट 499 मध्ये, डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त 180 मध्ये। अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली। फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी ₹1 च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी, तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे। ऑफर 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी, फक्त 15 दिवसांसाठी। आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सलगरे पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार सौललिता पांडुरंग कोरे यांनी आज बेळंकी गावचा झंझावाती दौरा करत आपला प्रचार अधिक वेगवान केला। या दौऱ्यादरम्यान त्यांनी बेळंकी गावातील विविध प्रभाग, वाड्या, वस्त्या तसेच प्रमुख चौक व सार्वजनिक ठिकाणी भेटी देत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला। प्रत्येक ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते व समर्थकांनी जल्लोषात स्वागत केले असून प्रचारात मोठा उत्साह पाहायला मिळाला। या भेटी दरम्यान सौललिता कोरे यांनी ग्रामस्थांच्या दैनंदिन समस्या, पाणी पुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण तसेच शेतकरी व महिलांच्या अडचणीबाबत सविस्तर माहिती घेतली। ग्रामस्थांनी मोकळेपणाने आपले प्रश्न, अपेक्षा आणि विकासासंदर्भातील सूचना मांडल्या। त्या सर्व बाबी शांतपणे ऐकून घेत सौ कोरे यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून या प्रश्नांना प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले। सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास संपादन करत सर्वसमावेशक आणि समतोल विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले। एरंडोली जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीकडून जयश्री तानाजीराव पाटील या अधिकृत उमेदवार असून पंचायत समिती सलगरे गणासाठी सौललिता पांडुरंग कोरे या निवडणूक लढवत आहेत। जिल्हा परिषद व पंचायत समिती या दोन्ही स्तरावर विकासाभिमुख नेतृत्व मिळावे यासाठी मतदारांनी एकजुटीने पाठिंबा द्यावा असे आवाहनही या दौऱ्यादरम्यान करण्यात आले। या झंझावाती दौऱ्यामुळे बेळंकी गावात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून सौललिता कोरे यांच्या भेटीमुळे ग्रामस्थांमध्ये नवचैतन्य आणि सकारात्मक चर्चा सुरू झाल्याचे चित्र दिसून आले। गावकऱ्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आगामी निवडणुकीत सलगरे गणातील ही लढत अधिक रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत।